इंदापूर, पंढरपूर या ठिकाणून आलेल्या सर्व शिवभक्तांचं सर्वप्रथम या मोहिमेच्या निमित्ताने मी स्वागत करतो। माझ्या बांधवांनो, गडकोट किल्ल्यावर कशासाठी यायचं ते कारण सांगतो। 360 किल्ले छत्रपती शिवाजी राजांचे आहेत। आपण गडाकडे वळत असताना या गडावरून काय घेऊन जायचं याच्या संदर्भात तुम्हाला मी काही मर्यादित वेळेमध्ये बोलणार आहे। 360 किल्ल्यांचे मालक आपले राजे, वय वर्ष फक्त 50 लाभलं। या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये 111 किल्ले शिवाजी राजांनी स्वतः बांधलेले आहेत, 49 दुरुस्त केलेले आहेत आणि 200 जिंकलेले आहेत। ज्या राजगडावर आपण आलो, या राजगडावर महाराजांचं पहिलं पाऊल वयाच्या 18व्या वर्षी पडलं। 18व्या वर्षी ज्यावेळी तोरणा घेतला आणि तोरणावरून ह्याला मुरुंबाचा डोंगर म्हणून पहिलं नाव होतं। या मुरुंबाच्या डोंगरावर ज्यावेळी राजा आले त्यावेळेला यावरती गडाच्या काही बांधकामाचा भाग पूर्वी झालेला होता। या गडाचा इतिहास जर बघितला तर इसवी सन 74 ला या गडाच्या बांधकामाची नोंद गौतमीपुत्र सातकर्णी म्हणजे ज्यानं शालिवाहन शक सुरू केला त्या व्यक्तीनं या ठिकाणी गडावर पहिलं बांधकाम केल्याचा उल्लेख आहे। त्याच्या अगोदर तुम्ही बालेकिल्ल्यावरतीच्या शिवमंदिरामध्ये दर्शन घेतलं, त्या जागेवरती एक ब्रह्मऋषी राहत होते, त्यामुळे त्या देवाला नाव तसं दिलेलं आहे। आणि इथं जी समाधी आहे ही समाधी विषयीचे वाद आहेत, त्या वादाविषयी बोललं जातं। काही लोक म्हणतात ती सईबाई साहेबांची आहे, काही लोक म्हणतात ती सोनोपंत डबिरांची आहे, तर काही लोक म्हणतात ती त्या महात्म्याची आहे। आपल्याला त्याच्याविषयी पुढे जायचं नाही, फक्त या किल्ल्याचा इतिहास सांगतो। 1600 आपल्याला शिवाजीराजांचा कालखंड 17व्या शतकातला, पण इसवी सन 74 पासून याच्यावर येणारा समाज होता, राहणारा समाज होता, हे लक्षात घ्या। महाराजांनी जे 111 किल्ले दुरुस्त केले त्या किल्ल्यामध्ये या किल्ल्याच्या दुरुस्त हे बांधकामाच्या बाबतीत जरी राजांनी केलेलं असलं तर हा किल्ला राजांनी बांधला असा उल्लेख त्यात येत नाही, कारण हा दुरुस्त केलेला किल्ला असं म्हणावं लागतं। पण या किल्ल्याच्या वैशिष्ट्याच्या निमित्तानं मी खाली पद्मावती माचीवरती तुम्हाला बोललो की एक 50 वर्ष वय जगलेली व्यक्ती, त्या व्यक्तीच्या जीवनाचा कुठलाही अँगल तुम्ही तपासला तर तो जगातला सर्वोत्तमच दिसतो आपल्याला। त्यात तुम्हाला दुसरा त्या तोडीचा कुणी एखादा व्यक्ती तितक्या उंचीला गेलेला तुम्हाला जाणवलाही नाही आणि तुम्ही इतिहासात वाचूनही मिळत नाही। एवढं कमी आयुष्य मिळवून एवढे मल्टी डायमेन्शनल जी काय त्यांच्या शरीराची कर्तृत्वाची जी सीमा आहे ती आपल्याला जगातल्या कुठल्याच पात्रामध्ये दिसत नाही। अगदी त्यांची तुलना नेपोलियन बोनापार्टशी होऊ शकत नाही, अलेक्झांडरशी होऊ शकत नाही। त्यामुळं एक 50 वर्षाच्या आयुष्यात काय काय करता येतं याचं एक जागतिक रेकॉर्ड असलेली आणि जागतिक आदर्श असलेली ही व्यक्ती आपल्या महाराष्ट्रातली आहे। आणि महाराष्ट्रात त्यांच्या आपण जन्माला आलो आणि त्यांनी निर्माण केलेल्या या सगळ्या ऐतिहासिक पार्श्वभूमीला आज कुठल्या ना कुठल्या पिढीमध्ये आपण या ठिकाणी आलो याचा एकच पुरावा निश्चित आहे की जे गडावर आलेले लोक आहेत, या गडावर आलेल्या कुठल्या तरी पिढीतल्या लोकांनी छत्रपती शिवाजी राजांच्या बरोबर, या मावळ्यांच्या बरोबर हे स्वराज्य निर्माण करण्यासाठी लढण्यासाठी सहभाग घेतलेला असावा। त्याच्याशिवाय तुम्ही या ठिकाणी आलेलं नाही, हे लक्षात घ्या। छत्रपती शिवाजी महाराज की जय। तर आता या ठिकाणी आल्यानंतर आपण का गडावर आलो पाहिजे हे लक्षात ठेवा। छत्रपती शिवाजी राजांचा पहिला इतिहास जो लिहिला त्या व्यक्तीचं नाव आहे जेम्स डग्लस। या जेम्स डग्लसनं जो इतिहास लिहिला त्याची अनुवादित कॉपी करून आपण आता बाकीचे सगळी पुस्तकं वाचतोय। त्या इंग्रजाला जसं राजांचं चरित्र दिसलं त्या पद्धतीनं त्यानं त्याचं लिखाण केलेलं आहे। आता हे त्या जेम्स डग्लसला का करावं लागलं ऐका। 1803 ला दिल्ली पडली, इंग्रजांच्या ताब्यात दिल्ली गेली आणि 1818 ला रायगड पडला। याचा अर्थ महाराष्ट्र, पाकिस्तान, बलुचिस्तान, बांगलादेश, आत्ताचा अफगाणिस्तानचा काही भाग, नेपाळचा भाग आणि संपूर्ण आताचा भारत
या संपूर्ण हिंदुस्थानमध्ये सर्वात शेवटी ब्रिटिशांच्या ताब्यात गेलेला भाग कुठला असेल तर तो महाराष्ट्र आहे. 1818ला रायगड पडला आणि शेवटची लढाई सोलापूर जिल्ह्यामध्ये आष्टी या गावी इंग्रजांची आणि मराठ्यांची झाली. त्यानंतर मराठ्यांच्या हस्तानंतर त्या शाहीच्या हस्तानंतर इथे इंग्रजांचं राज्य अंमल 150 वर्ष राहिला. पण 1818ला ज्यावेळी रायगड पडला ते 1885 पर्यंत या रायगडावरती ब्रिटिशांनी भारतातला जगातला एकही माणूस जाऊ दिला नाही. ते फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या ताब्यात दिलं. त्याच्या पुढे जाऊन सांगतो माझ्या बांधवांनो की ज्या दिवशी रायगड पडला त्या दिवशीपासून 9 दिवस महाराजांचा राजवाडा हे इंग्रज जाळत होते. शिवाजीराजांची अस्सल दस्तऐवज जीवनापासूनचं जेवढं लिखाण होतं ते सगळंच्या सगळं जाळून इंग्रजांनी नष्ट केलं. एका कलेक्टरनं शिवाजीराजांच्या चरित्राचा अभ्यास केला होता आणि त्यानं ब्रिटनमध्ये जाऊन संसदेमध्ये आपला रिपोर्ट दिला होता. त्या रिपोर्टमध्ये तो म्हणतो की जर भारतातल्या युवकांच्या समोर छत्रपती शिवाजीराजांचं राज्य गेलं तर 5 वर्षाच्या आत आपल्याला ब्रिटिशांची सत्ता इथून संपवल्याशिवाय हे शिवचरित्र राहणार नाही. त्यामुळे ब्रिटिशांची नीती ठरली की शिवाजीराजांच्या जेवढ्या खुणा असतील भारतभर त्या सगळ्याच्या सगळ्या नष्ट करायच्या आणि पुढच्या पिढीपर्यंत त्यातला एकही कागद जाऊ द्यायचा नाही. म्हणून ब्रिटिशांनी ते नष्ट केलं आणि ब्रिटिश दरबारामध्ये ज्या ज्या वेळेला इंग्रजांवरती शिवाजीराजांनी आपला अंकुश ठेवला त्या त्या वेळच्या लिखाणानुसार जेवढी बदनामी करता येईल तेवढी या चरित्राची केली. आज एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका नावाचं जागतिक दर्जाचं जगातलं नोंदलेल्या सर्व लोकांचा इतिहासाचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये 84 ओळी औरंगजेबावरती आहे, 80 ओळी अकबरावरती आहे आणि छत्रपती शिवाजीराजांच्या बरोबर फक्त 21 ओळी. जागतिक दर्जाचं चरित्र असून एक थोडा भाग तुम्हाला सांगतो. 1885 पर्यंत एक माणूस जाऊ दिला नाही. सगळ्या खुणा जाळल्या आणि संसदेने निर्णय दिला की जेवढे शिवाजीराजांचे किल्ले असतील तेवढे सुरुंग लावून उद्ध्वस्त करा. या सगळ्या इमारती ज्या आहेत या पावसानं पडलेल्या नाहीत, काही वीज पडून पडलेले आहेत. पण शिवाजीराजांचं बांधकामाचं तुम्हाला येताना मी दाखवत आलो. ही सदर सुद्धा परत बांधलेली आहे. सुरुवातीची जी पडकी सदर होती ही जागा सामान्य नाही माझ्या बांधवांना. या जागेवरती आग्र्यावरून सुटून आल्यानंतर छत्रपती शिवाजीराजे जे गोसाव्याच्या रूपात आले त्या गोसाव्याच्या रूपातल्या शिवछत्रपतींनी मासाहेब जिजाऊंचे या सदरेवर पाय धरलेले आहेत. गोसावी कधीच कोणाच्या पाया पडत नाही. हा गोसावी पाया का पडला म्हणून मासाहेब अचंबित झाल्या आणि शिवाजीराजांच्या डोळ्यातनं ज्या वेळेला अश्रू वाहिले आणि पायाला गरम लागलं त्यावेळेला मासाहेब जिजाऊंना हा आपला शोभा हे कळालं. त्यामुळे ही जागा त्या घटनेची जागा आहे जिथं तुम्ही बसला. या जागेच्या पावित्र्याविषयी तुम्हाला अंदाज यावा म्हणून बोलू. आणि म्हणून इंग्रजांनी नष्ट करण्याच्या खुणाचे बॉम्ब टाकून उद्ध्वस्त केलं. या सगळ्यामध्ये खुणा ज्या शिल्लक उरल्या त्या खुणा शोधून काढण्यासाठी पहिल्यांदा महात्मा ज्योतिबा फुले रायगडावरती गेले आणि रायगडावरती गेल्यानंतर त्या समाधीची दुरावस्था पाहिली. पुण्यामध्ये परत लोकमान्य टिळकांना भेटले. लोकमान्य टिळक आणि महात्मा ज्योतिबा फुलेंनी शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी काही निधी गोळा केला पण इंग्रजांनी तो इथपर्यंत येऊ दिला ना. तो इतिहास वेगळा आहे. तो इतिहास वेगळा मला तिकडे घुसायचं नाही. पण महात्मा ज्योतिबा फुले इथून पुढे गेल्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजीराजांच्या वरती भारतातल्या एका व्यक्तीनं पहिल्यांदा एक पोवाडा लिहिला आणि त्या पोवाड्यानं नंतर संपूर्ण भारतभर राष्ट्रभक्तीची ज्योत पेटली. लाहोरमध्ये, पाकिस्तानमध्ये, पंजाबमध्ये, उर्दूमध्ये, पंजाबीमध्ये आणि संपूर्ण उत्तर भारतामध्ये भोजपुरीमध्ये छत्रपती शिवाजीराजांचं चरित्र या पोवाड्याच्या निमित्तानं लिहिलं गेलं. त्याच्यावर नाटकं बसवली गेली आणि तिथून पुढे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीला सुरुवात झाली. याचा अर्थ भारताच्या आत्ता मिळालेल्या स्वातंत्र्याचं प्रेरणास्थान सुद्धा माझा आणि आपला सर्वांचा राजा छत्रपती शिवाजी आहे. हे इतिहासात हे गरजेचं आहे. मी तुम्हाला आज तलवारी कोणाला किती वेळा मारली, आग्र्याची सुटका हे चमत्कारिक टाळे वाजवणारी वाक्य सांगणार नाहीत. हिस्ट्री
इन बिटवीन द लाईन ही जी आहे ती बघा. गडावर आल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवायची, 360 किल्ल्याचा मालक. स्पीड काय होतं शिवाजीराजांचं ऐका. शिवाजीराजांचं वजन होतं 72 किलो, उंची होती 5.5 फूट. राजे म्हणजे फार मोठा असा बलवान एकदम मोठा पुरुष असं नाही. शहाजीराजे शिवाजीराजांपेक्षा बलवान होते, मालोजीराजे त्यांच्यापेक्षा बलवान होते, आणि या तिघांपेक्षा संभाजीराजे बलवान होते. संभाजीराजांचं वजन 120 किलो होतं आणि 6.25 फूट उंची होती. शिवाजीराजे फक्त 72 किलोचे होते आणि 5.5 फूट उंची होती. या शिवाजीराजांच्या जीवनामध्ये फक्त रेकॉर्ड ऐका माझ्या बांधवांनो, तुम्ही रेकॉर्ड ऐका. याच गडावरून ज्या वेळेला अफजल खानाला फाडायला शिवाजीराजे गेले, त्यावेळेला इथून जाताना मी वरती उल्लेख केला होता, मासाहेब जिजाऊंच्या वरती बाले किल्ल्यावर ज्या वेळेला दर्शन घ्यायला गेले त्यावेळेला 2 माणसं बरोबर होती. एक येसाजी कंक आणि दुसरे होते संभाजी कावजी कोंडाळकर. शिवाजीराजे ज्या वेळेला पाया पडले त्यावेळेला सईबाई साहेब आजारी होत्या, आणि सईबाई साहेबांना 100% माहित होतं की पुन्हा आपल्या पतीचं दर्शन आपल्याला होणार नाही. एकतर ते मोहिमेत मारले जातील किंवा आपण तरी ते येईपर्यंत जगणार नाही. त्यामुळं असं खांबाला थोडंसं बाजूला उभा राहून सईबाई साहेब रडू लागल्या. त्यावेळी मासाहेब म्हणाल्या, सुनबाई आपले अश्रू आवरा. क्षत्रिय रणांगणावर लढायला जात असताना क्षत्रियातल्या घरातली स्त्री कधीही अश्रू गाळत नाही, अश्रू पुसा आणि राजांना औक्षण करा. दरारा तसा होता. सईबाई साहेबांनी ओवाळलं. शिवाजीराजे पाया पडले. स्त्री म्हणून इथं उपस्थित असाल तर लक्षात ठेवा, मासाहेबांचा आशीर्वाद शिवाजीराजांच्या जीवनामध्ये जो क्रांती करून गेलाय ते शब्द लक्षात ठेवा. स्त्री म्हणून तुम्ही तुमच्या पत्नीला सांगा, तुमच्या आईला सांगा, तुमच्या मुलीला सांगा, कारण हा वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे. मासाहेब जिजाऊंनी उच्चारलेली 5 वाक्य आपल्या घरापर्यंत घेऊन गेला तर तुमचं घर बदलल्याशिवाय राहणार नाही. मासाहेब जिजाऊ राजे पाया पडताना पहिलं वाक्य उच्चारलं होतं, राजे विजयी व्हा. कारण आई वडील हा उपनिषदानं सांगितलेला जगातला जिवंत देव आहे. त्यामुळे आपल्या पुत्राविषयी कन्याविषयी पहिला विजयाचाच आशीर्वाद मिळाला पाहिजे. जगातली एकमेव स्त्री आहे मासाहेब जिजाऊ जिनं आपल्या पुत्रासाठी आयुष्य मागितलं नाही. आपल्या पुत्राला आयुष्यमान भव असा आशीर्वाद कधीही राजांना दिला नाही. थोरल्या संभाजी राजांना दिला नाही आणि नातू असलेल्या संभाजी राजांनाही दिला नाही. कारण किती जगला याच्यापेक्षा कसा जगला याच्यावर मासाहेबांचा विश्वास होता. म्हणून जगातली एकच स्त्री आहे ती जे जागतिक रेकॉर्ड खाली एक सांगितलं, हे दुसरं रेकॉर्ड आहे की आपल्या पुत्राला आयुष्य न मागणारी जगातली एकमेव स्त्री आहे ती. दुसरं वाक्य होतं, राजे विजयाचा विडा घेऊन या. विजयी व्हान विजयाचा विडा घेऊन या शब्दाचा अर्थ काय? जर तुम्ही हरला तर पाठीवर वार घेऊन येऊ नका, तुम्ही छातीवर वार घेऊन या. राजे पळाले आग्र्यावरून, पळून आले, पण जोपर्यंत शिवाजीराजे जिवंत आहेत तोपर्यंत औरंगजेबाची हिंमत झाली ना महाराष्ट्रामध्ये पाऊल टाकण्याची. याचं नाव आहे विजयाचा विडा. हरला तरी सुद्धा विजयाचा विडा याला म्हणतात, ह्या शब्दाचा तो अर्थ. तिसरं वाक्य होतं, राजे बुद्धीनं काम करा. कारण प्रत्येक वेळेला आपली सगळी शक्ती पुरणार नाही ही त्यांना खात्री होती. त्यामुळे बुद्धीनं काम करा हा शब्द आशीर्वादाच्या रूपात आईनं वापरला. आणि तिसरं वाक्य आजच्या पिढीला महत्वाचं आहे. चौथं वाक्य की राजे दौलत चढती करा. एक लक्षात ठेवा, पहिली जहागिरी वयाच्या 12व्या वर्षी 12 मावळ 36 गावं, सुपे बारामती परगणा आणि इंदापूर नीरा भीमा संगम एवढ्या जहागिरीचा जहागीरदार होते 12व्या वर्षी शिवाजीराजे. बसून खाल्लं असतं ना तरी काहीच कमी पडलं नसतं. पण आई काय आशीर्वाद देते, राजे दौलत चढती करा. या शब्दाचा अर्थ असा आहे की 400 वर्षापूर्वी त्या आईला कळालं होतं की बापाच्या इस्टेटीवर रेगोट्या मारणाऱ्या पोराला समाज किंमत देणार नाही. त्यामुळे बापापेक्षा तू काहीतरी वेगळं निर्माण केलं पाहिजे हे रोज सांगत होते, आशीर्वाद देतात. रोज राजे दौलत चढती करा. त्यामुळे आज इथून गडावरनं खाली उतरल्यानंतर गडाच्या बाले किल्ल्याला नमस्कार करताना एक प्रश्न स्वतःला विचारायचा इथल्या प्रत्येक पुरुषांनी, प्रत्येक मुलांनी, प्रत्येक तरुणांनी की माझ्यामधून माझ्या बापाची इस्टेट, माझ्यामधून माझ्या बापाची प्रतिष्ठा आणि माझ्यामधून माझ्या बापाची संपत्ती वजा करून मी काय उरतो का? बापाला वजा करून जर मी आज उरत नसलो तर तुम्ही कोणत्याही वयातले असू द्या, तुम्ही आज सुद्धा अस्तित्वातच नाही. कारण बापाला वजा करून जे निर्माण केलेलं असतं ते तुमचं अस्तित्व असतं. हा त्या आशीर्वादाचा अर्थ आहे. तुम्ही शब्द कोणत्या उंचीनं घेताय त्याच्यावर त्या आशीर्वादाचा अर्थ ठरतो.
की दौलत चढती करा हे पोराला सांगा. जो बाप सांगतोय 10 एकर जमीन आहे, एवढे एफड्या आहेत, एवढे प्लॉट आहेत, एवढे दागिने आहेत, असा सांगणारा बाप आजच्या काळात मूर्ख म्हणून ठरवा त्याला. कारण तो निर्माण करणारा होऊच शकत नाही आणि जे बापानं मिळवलं ती सांभाळण्याची ताकद सुद्धा त्याच्यात उरत नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळे 4थं आणि 5वं वाक्य होतं या गडावरनं महत्वाचं, की मासाहेब जिजाऊ म्हणल्या होत्या की राजे संभाजीचं उसनं घेऊन या. उसनं घेऊन याचा अर्थ काय? थोरला मुलगा संभाजी कनकगिरीच्या वेळेमध्ये याच अफजल खानानं मारला होता, त्यामुळं त्याचा बदला घेऊन या. हे जाताना त्या वाक्यानंच अफजल खान मारला गेला हे लक्षात ठेवा. शेवटी पेटवून देतानाच ते वाक्य होतं. आणि शिवाजीराजे बाजूला झाले, काय आई होते पहा, बाजूला झाले. येसाजी कंक आणि संभाजी कावजी कोंडाळकर पाया पडले. त्यावेळी संभाजी कावजी कोंडाळकर शिवाजीराजांची त्यावेळेला फक्त 15,000ची फौज होती. या 15,000च्या फौजेमध्ये एकटा संभाजी कावजी कोंडाळकर असा होता जो अफजल खानाला द्वंद्व युद्धामध्ये त्या कुस्तीला भिडू शकत होता. कारण बाकी एकही माणूस अफजल खानाबरोबर लढण्याच्या ताकदीचा नव्हता. त्यामुळं शिवाजीराजे बाजूला झाले आणि दोघं पाया पडताना मासाहेब संभाजी कावजी कोंडाळकरला म्हणाल्या, संभाजी, आमचे शिवबा जर कामी आले तर तुम्ही अफजल खानाशी भिडा आणि अफजल खानाचं शिर मला राजगडावर आणून दाखवा. ऐका माझ्या बांधवांनो, आपला मुलगा दर्शन होईल का नाही, पण मुलगा जरी गेला तरी अफजल खान मेला पाहिजे ही मासाहेब जिजाऊंची क्षात्र तेजाची किमया या गडावर घडली. माझ्या बांधव कोणती आई अशी सांगणारी की गेला तरी चालेल पण त्याचं मुलगा मला पाहिजे. आणि म्हणून ज्या वेळेला अफजल खान शिवाजीराजांनी वरती तुम्हाला उल्लेख करून सांगितलंय की शिवाजीराजांना अफजल खानाला राजाने ह्यानं फाडलेलं नाही, वाघनखानं फाडलेलं नाही, कट्यारीनं फाडलेलं नाही. ज्या वेळेला त्यांच्या अंगावरची कट्यार फेल गेली त्यावेळी अफजल खानानं त्यांचं मुंडकं दाबलं आणि 250 किलोचा पैलवान अफजल खान होता. मुंडकं दाबून कवटी फोडून मारण्याची ताकद त्याच्या बाहुबलात होती आणि तसं त्यांनी केलेली किमया इतिहासात लिहिली गेलेली आहे. मुंडकं दाबलं की राजाला कळालं त्याचा एक डाव फेल गेला, आपल्याला परत हा मारू शकतो. तर डाव्या हातात वाघनखं होती, बोटं उघडली तर नख्या आणि असं झाकलं तर अंगठ्या बाहेर सोन्याच्या दिसाव्या. शिवाजीराजाने मिठी मारल्यानंतर जेव्हा मुंडकं दाबलं त्यावेळेला या डाव्या बाजूमध्ये एक स्क्रू ड्रायव्हर एवढं साधारण 10 इंचाचं एक हत्यार की ज्याला पुढं वाकडा आकडा आणि मूठ आहे. छत्रपती शिवाजीराजे म्युझियम मुंबई इथं तुम्हाला बघायला मिळेल, बघा कधीतरी. तो अडकवलेला होता. मुंडकं दाबलं की राजानं फक्त वाघनखानं पाठीत वाघनखं बुडवलं. ते वाघनखं बुडवली की अफजल खानाला वाटलं ह्यानं काहीतरी पाठीत खुपसलं आणि 5 सेकंदासाठी फक्त ही मिठी दिली झाली. त्या 5 सेकंदात शिवाजीराजांनी तो बिचवा काढला. तो काढल्यानंतर अफजल खानाच्या डाव्या बाजूपासून उजव्या बाजूला ज्या वेगानं का बाहेर काढला त्याचा कोथळा बाहेर पडल्यावर अफजल खानाला कळलं की यानं आपलं पोट फाडलंय. आणि ज्यावेळेला सगळं बाहेर पडलं त्यावेळी त्याने कट्यार फेकून देऊन ओरडला, लवा लवा दगा दगा, इसने मेरा कत्ल किया है, इसे मार डालो काट डालो. आणि अफजल खाना तेवढ्यावर थांबला नाही, त्यानं त्याचा कोथळा पोटात भरला आणि पोटात भरून दोन्ही हाताने असं पोट दाबलं आणि रक्ताचा धबधबा चालत झोकांड्या देत तो त्या पालखीत बसला. भुयांनी पालखी उचलली, त्याच्यामध्ये सय्यद बंडा, कृष्णाजी भास्कर कुलकर्णी याच्या घटना घडल्या ते मला सांगायचं. पण ज्यावेळेला ह्या 10 अंगरक्षकांचा झुंज लागली आणि अफजल खानाचे 10 अंगरक्षक मारले गेले त्यावेळेला संभाजी कावजी कोंडाळकरनं पाहिलं भुई पालखी उचलून पळायला लागले. एका ठोक्यात सगळ्या भुयांचे पाय तोडले आणि पाय तोडल्यानंतर अफजल खान डोळं विस्फारून त्याच्याकडे बघत होता आणि ते बघत असताना फाटलेल्या पोटात संभाजी कावजी कोंडाळकरनं पाय दिला आणि पाय देऊन त्याचं डोक्याचं किमांश फेकून दिलं आणि झिपऱ्या धरल्या आणि बोकड कापावा असा अफजल खान कापला. डाव्या हातात मुंडकं धरलं आणि उजव्या हातात कापलेला खांडा नावाची एक तलवार होती. शिवाजीराजांनी 5 तलवारीचा शोध लावला होता, त्यातली खांडा ती अशी धरली आणि त्याला एवढा आनंद झाला की त्यानं एका पायावर तिथं महाराजांच्या भवानीच्या नावानं जयघोष केला, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. काय चित्र असेल कल्पना करा. संभाजी कावजी कोंडाळकर पुढच्या लढाईला थांबला नाही, तो घोड्यावर बसला आणि तो घोडा इथपर्यंत दामटत आणला, इथून बाले किल्ल्यात गेला. मासाहेबांना ते शिर दाखवलं आणि ते शिर मासाहेबांनी खाली आणून त्या विधिवत
इथं पद्मावतीचं मंदिर मोठं होतं, पुढं देवळी होती, त्या देवळीत ठेवलं. राजगडाच्या सगळ्या लोकांनी बघितलं आणि त्यानंतर नमाज त्याचा सगळा विधी करून राजगडाच्या बाले किल्ल्याच्या मुख्य दरवाजाला डाव्या बाजूला जो दगड काढलाय त्या दगडाच्या खाली जो वरचा झाकलेला दगड आहे त्याच्या खाली अफजल खानाचं मुंडकं आहे. मी हे सगळं का सांगितलं माहित होतं तुम्हाला, हे सगळं माहित होतं तुम्हाला, पण एका स्त्रीच्या शब्दात काय ताकद होती, त्या संकल्पात काय ताकद होती की शिर दाखवायला आणा. मी फक्त एक लढाई तुम्हाला सांगणार नाही माझ्या बांधवांनो, पुढच्या लढाई तुम्हाला बोलणार नाही, फक्त अँगल सांगतो. या छत्रपती शिवाजीराजांनी अफजल खान मारल्यानंतर डोक्याला वार असताना 1 सेकंद विश्रांती घेतली नाही. 6 तासाच्या लढाईमध्ये 40,000च्या फौजेचा खुर्दा केला. अफजल खानाची सगळी फौज बुडवली आणि तिथून सुद्धा वर गेले नाहीत राजे. राजांनी जे स्पीड आहे माझ्या बांधवांनो, कल्पना करा, आज एक गड फक्त बघायला आपल्याला दिवस पुरला नाही, आपल्याला अजून संजीवनी वाचेल जायचंय. शिवाजीराजांचं स्पीड आहे का? त्यावेळेला मी हे सांगायचे तुम्हाला मला की अफजल खान मारला 10 नोव्हेंबर गुरुवार 1659 आणि त्याच्यानंतर बरोबर 17व्या दिवशी म्हणजे 28 नोव्हेंबर 1659 रात्री 11 वाजता टेंब्याच्या उजेडानं शिवाजी महाराज जिंकलेला पन्हाळा पाहत होते. आणि तेवढ्या वेळात ऐका, एक गड बघायला दिवस पुरला नाही, 17 दिवसात शिवाजी राजांनी 15 किल्ले घेतलेत. 15. हे स्टॅमिना, हा स्टॅमिना आपल्या लेकरामध्ये उतरला पाहिजे. हा स्टॅमिना जर असेल तर रोज बलदंड व्यायाम केला पाहिजे. गडावर येणाऱ्या पोराला रोज आपल्या बाहुबलाची किंमत कळली पाहिजे. 4 वर्षाच्या चिमुरडीपासून 60 वर्षाच्या वृद्धेपर्यंत एकाही ठिकाणी एकाही भागातली मासाहेब जिजाऊंच्या महाराष्ट्रातली एकही स्त्री सुरक्षित राहू नये, हे आपल्यासारख्यांच्या दृष्टीनं सगळ्यात अपमानजनक गोष्ट आहे, लक्षात ठेवा. त्याच वेळी मासाहेब जिजाऊ राजांना एक वाक्य बोलले होते, ते वाक्य सांगतो की शिवबा, जगातली स्त्री कधीच कायद्यानं सुरक्षित राहणार नाही. ती जर सुरक्षित ठेवायची असेल तर ती बाहुबलाच्या जोरावर आणि नैतिकतेच्या जोरावरच शिल्लक राहील. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, आंघोळ केल्यानंतर रोज भांग पाडताना आपल्या शरीराकडे बघा आणि आपल्याला प्रश्न विचारा की माझ्या बाहुबलावर माझ्या घरातली माझी बहीण, माझी मुलगी, माझी पत्नी सुरक्षित आहे का? या प्रश्नाचं उत्तर जर नकारार्थी आलं तर उद्या गेल्यापासून व्यायाम करा. 4 पावलं व्यायाम करणारं पोरग जर चाललं तर त्याच्या बलदंड ताकदीवरनं आणि त्याच्या चालीवरनं कळतं काय पाणी आहे त्याच्या अंगात. एक गोष्ट लक्षात ठेवा की पैलवानाच्या बहिणीची छेड कोणी काढणार नाही, पैलवानाच्या पत्नीची छेड कोणी काढणार नाही. त्यामुळं कायद्यानं तिला न्याय मिळेल याच्यावर राहू नका. काळ पुढचा वाईट आहे आणि आता मुस्लिम शासकांच्या ज्या काय पद्धती सगळ्या जगभरात चाललेल्या आहेत, त्यामुळे पुढच्या काळात आपल्याला मासाहेबांचा हा आदेश आपल्या घरातनं आपल्या स्त्रीच्या सुरक्षेसाठी निर्माण केला पाहिजे. त्यामुळं व्यसनं असतील तर आज संकल्प करा, कारण दारू पिणारा आपल्या स्त्रीची, आपल्या पत्नीची, आईची सुरक्षा ठेवू शकणार नाही, लक्षात ठेवा. पैलवान असलेल्या एखाद्या पोराच्या शेजारची मुलगी सुद्धा जर बाहेर कोणी छेड काढली तर ती सांगते तो गाजलेला पैलवान माझा मानलेला भाऊ आहे, गाडीवर पोरा आणून तुडवून काढेन. 100 किलोमीटरवर त्याचा दरारा चालतो. त्यामुळं फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, पैलवान बावळट असता कामा नये आणि बुद्धिमान माणूस निवडट असता कामा नये. पैलवान बावळट असला तर त्याचा गुंड म्हणून कोणी वापर करतोय आणि बुद्धिमान माणूस निवडट असला तर त्यानं मिळवलेल्या इस्टेटीला कुणीही हिसकावून घेऊन जातोय. गडावर यायचं त्याच्यासाठी की आपण आपल्याला रोज बघून त्या मावळ्याच्या रक्तातले आपण आहोत असं समजून ते डेव्हलप केलं पाहिजे. हा झाला तिथला स्पीड. आता दुसरा ऐका, याच गडावरच्या अनेक घटना आहेत, सगळ्या तुम्हाला सांगणार नाही कारण तेवढा वेळ आहे पूर्ण. एक मुद्दा सांगतो, शिवाजी राजांच्या जीवनातला दारुण पराभव. आपल्याकडे खूप कर्ज झालं म्हणून आत्महत्या शेतकरी करतोय, माझ्याजवळ जगायला काय नाही म्हणून फास घेतोय, 12वीचा पेपर अवघड गेला, एखादा विषय गेला म्हणून मुलं आत्महत्या करू लागलेली आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, एक दारुण पराभव सांगतो की ज्या पराभवामध्ये शिवाजी राजांकडे काय उरलं होतं बघा आणि कर्ज किती होतं बघा. शिवाजी राजांचा जो तह झाला पुरंदरचा मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खाना बरोबर, या तहामध्ये शिवाजी राजांना पहिलं कलम होतं की तुमच्या सगळ्या किल्ल्यापैकी 23 किल्ले आम्हाला दिले जावेत, 13 किल्ले शिवाजी राजांना उरले. दुसरं कलम होतं
शिवाजी राजांनी ज्यावेळेला मोगलांची फौज येईल त्यामध्ये सामील व्हायचं आणि युद्धावर जायचं. चौथं कलम होतं की शिवाजी राजांना दिलेल्या किल्ल्याच्या व्यतिरिक्त त्यांनी आमच्या भागात आक्रमण करायचं नाही. चौथं कलम, इथनं पुढची 2 कलम महत्वाची. चौथं कलम होतं की शिवाजी राजांनी दरवर्षी हिशोब करून दंड म्हणून औरंगजेबाला 40 लाख होन खंडणी द्यायची. मग मी आकडा सांगितला, 25 लाख होन सोनं जे शिवाजी महाराजांना मासाहेबांनी दिलं त्याचं वजन भरलं होतं 6 टन 860 किलो. 40 लाख होन कर्ज किती मोठं झालं कल्पना करा. तेवढ्यावर शिवाजी राजांनी त्यांच्या ताब्यात फक्त 1 लाख महसुलाचं माळरान उरलं होतं. आणि दुसरं एक कलम त्यामध्ये असं होतं अजून की बालेघाट म्हणजे तुळजापर्यंतचा भाग शिवाजी राजांनी कसायचा आणि त्यातून दरवर्षी 9 लाख होन खंडणी औरंगजेबाला द्यायची. म्हणजे शिवाजी राजे या क्षणाला पूर्ण शून्य झाले होते, म्हणजे काहीच नव्हतं. एक साल आहे, हे साल आहे 1665 ला हा तह झाला. आता पुढचा एक आकडा आहे का, इथं शिवाजी महाराजांचं वास्तव्य झालं 1671-72 पर्यंत. ह्याच गडावरती राजाराम महाराजांचा जन्म आहे 1670 सालचा. तुला द्यायची ना बरं, दे तू बरं, मला दे मग बोलतो. आस्ते कदम प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर क्षत्रिय कुलवतंस पुडवाडी भूषण मानव प्रतिपालक श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री छत्रपती संभाजी महाराज की जय. आसाहेब जिजाऊ यांचा विजय असो. आता ऐका, ज्या तुम्हाला शिकवल्या जात नाही त्याच गोष्टी बोलतोय मी. 1665 ला 13 किल्ले आणि 1675 ते 77 त्या दरम्यानचं महाराजांचं एक पत्र आहे. म्हणजे 1670 पर्यंत महाराजांकडे फक्त 13 किल्ले होते. 65 ते 70 किती 13 किल्ले आणि 1675 ते 77 म्हणजे 7 वर्ष काळ. आणि महाराजांचं पत्र आहे की आज हजरतीस म्हणजे आपल्याकडं 360 किल्ले आहेत. कल्पना करा, हा स्पीड बघा. तुम्हाला बघा, मी फक्त 15 किल्ल्याचा सांगितला. 7 वर्षात 360 किल्ल्याचे आपण मालक आहोत असं पत्र आहे शिवाजीराजांचं. हे आमच्या आकडे नाहीत. म्हणजे कर्तृत्वाचं जे स्पीड आहे ते स्पीड ज्या वेगात राजांनी वापरलं ते स्पीड जगातल्या कुठल्याही व्यक्तीकडून आजपर्यंत झालेलं नाही. हे शिवाजीराजांचं जागतिक रेकॉर्ड आहे आणि हे आपण जगाला न सांगितल्यामुळे जगाला कळालं. हे एक रेकॉर्ड. आता याच्या पुढचा एक भाग ऐका. एक व्यक्ती, आपण आता थोड्या वेळामध्ये संपू कारण जेवढं ऐकेल तेवढं तुम्हाला गोड वाटत जाणार आहे. रेकॉर्ड सांगतो. ज्या वेळेला 12व्या वर्षी शिवाजीराजांच्या पुणे जहागिरीच्या खजिन्यामध्ये जो धन होतं त्या धनाची किंमत आजच्या रुपयामध्ये 36,000 रुपये. म्हणजे वडिलांनी किती दिलं 36,000 रुपये. आणि 3 एप्रिल 1680 शिवाजीराजांनी ज्यावेळी रायगडावर देह ठेवला त्यावेळी रायगडाच्या खजिन्यातला आकडा तुम्हाला माहिती आहे का? नाही. आजच्या हिशोबात 4 लाख करोड रुपये फक्त रायगड. इस्टेट कमवली किती? ज्यानं 5-25 एकर जमीन घेतली, एखादं घर बांधले, फॉर्च्युनर सारखी गाडी, त्यानं तोरा मिरवायची गरज नाही. मी काय केलं, ते मनभर होते, कणभरा होता, पण त्याचा गर्व भावकीला मित्रांना गावात दाखवताना 10 वेळेचा विचार करा. मनभर बघून आलोय, आपलं कणभर त्याच्या चरणावर अर्पण केलं पाहिजे. हे लक्षात ठेवा. मी याच्यासाठी बोलतोय. या एका किल्ल्याचा घेर आहे 12 कोस म्हणजे 39 किलोमीटर. किती जमिनीचा मालक आहे? 360. साल्हेर मुल्हेर नाशिक ते जिंजी अंतर आहे 2000 किलोमीटर. या 2000 किलोमीटर पैकी कर्नाटक तेलंगणा या भागामध्ये शिवाजीराजांनी फक्त 2.25 वर्षात 100 किल्ले घेतले. 100. स्पीड
कर्तृत्व, ऐका अजून काय काय, मल्टी डायमेन्शनल पर्सनॅलिटी. एक व्यक्ती 50 वर्षात काय काय करू शकते. मी डॉक्टर आहे, मी डॉक्टर व्यतिरिक्त वेगळा काय आहे, मी कधी डॉक्टरला वजा करून बघितलंच नाही. मी शेतकरी आहे, मी नोकरी करतोय, मी नोकरी करून मी वेगळा काय आहे मी तपासलंच नाही. फक्त एक लिस्ट सांगतो, ऐका लिस्ट सांगतो. कर्तृत्व, इस्टेट, जमीन, बांधकाम, किती केलं बांधकाम. अजून एक जागतिक रेकॉर्ड आहे का शिवाजीराजांचा. शिवाजीराजांनी बांधलेल्या किल्ल्याची तटबंदी जर मोजली आणि एकाला एक जोडली तर जगात सर्वात जास्त बांधकाम करणारा एकमेव माणूस छत्रपती शिवाजीराजे म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड होईल. एवढं बांधकाम आहे. आज जी शेततळी तुम्ही करताय ते रेन वॉटर हार्वेस्टिंग या प्रत्येक किल्ल्यावर तर दिसेल. आता तुम्ही संजीवनी माचेला चाललाय तर निनाद बेडेकरांनी एक रेकॉर्ड करून ठेवलंय, नोंदून ठेवलेलं. निनाद बेडेकर ते त्यांचं आहे, त्यांना सांगितलं पाहिजे. निनाद बेडेकरांच्या बरोबर एक इंजिनियर होता, त्यांनी फक्त तुम्ही एक माची बघितली. वर येताना मला काही प्रश्न विचारले होते, हे दगड कुठून आणले. तर या दगडाचा एका बकरीमध्ये उल्लेख आहे. हे सगळे इथले दगड नाहीत. शिवाजीराजांचे जेवढे युद्ध कैदी असायचे पकडलेले, त्या युद्ध कैद्याला खालून दगड वर वाहून देण्याची शिक्षा असायची. आणि त्या पद्धतीनं आता पडलेले जेवढे काय बुरुज आहेत आणि पडलेल्या माचे आहेत, त्या माचीमध्ये जी संजीवनी माची आहे, ते एका संजीवनी माचीचा हिशोब एका इंजिनियरनं केला की आता शिल्लक असलेले दगड किती. तर ऐका माझ्या बांधवांनो, ते सुद्धा एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे. संजीवनी माचीला जो दगड वापरला आहे त्या दगडाचं वजन आजच्या हिशोबानं एका इंजिनियरने काढलं तर ते आहे 3.5 लाख टन. किती? 3.5 लाख टन एका माचीचं वजन आहे. अशा 3 माच्या, तिहेरी तटबंदी आणि त्याच्याबरोबर बालेकिल्ला, रायगडावरच्या 350 इमारती. कधीतरी विजयदुर्ग जाऊन बघा. विजयदुर्गाच्या तळामध्ये 5 किलोमीटर लांबीची भिंत बांधली राजांनी, की ज्या भिंतीला इंग्रजांची जहाजं येऊन धडकावीत, कारण त्यांचं जहाज खालून असं होतं. जागतिक रेकॉर्ड बोलतोय बांधकामाचं, एका इंजिनियरचं. आणि आपली राजांची जहाजं सपाट होती, त्यावेळेला आपली जहाजं पोहोचायची, इंग्रजांची जहाजं धडकून फुटायची. शेवटपर्यंत इंग्रजांना कळालं नाही असं का होतं. ज्यावेळी आता स्कुबा डायव्हिंग निघालं त्यावेळी खाली तळात बुडी घेऊन बघितलं तर ओहोटी जरी आली तरी पाण्याच्या खाली 10 फूट 25 फूट उंचीची, 5 मीटर लांबीची आणि 5 किलोमीटर लांबीची भिंत शिवाजीराजांनी व्ही शेप मध्ये बांधलेली आहे. आश्चर्य वाटेल माझ्या बांधवांनो की 350 वर्षानंतर त्या बांधकामाच्या पाण्यात समुद्राच्या असून एक दगड अजून हटलेला नाही. हे कधी बघितलं नाही, जगाला सांगितलं नाही. हे जे आता तुम्हाला माची दाखवली सुवेळा आणि चिलखती बुरुज आता संजीवनी माचीवर बघायचं आहे. या संजीवनी माचीला आणि सुवेळा माचीला बघून 400 वर्षानंतर हा जगातला 1 नंबरचा किल्ला ठरला. त्याचं कारण आहे का, या बुरुजाला आता मला सांगायला वेळ मिळणार नाही, पण फक्त बघत जावा. बाहेर एक भिंत आहे, आत एक भिंत आहे आणि आतल्या भिंतीच्या मध्ये 2 पुरुष उंचीचं पाणी आहे. त्या काळात जगात असं एकही बांधकाम झालं नाही. आज ज्या वेळेला सगळ्या युरोपच्या देशांनी हे तपासलं त्यावेळी त्यांना कळालं जर मध्ये पाणी असेल तर ही रचना कुठून मिळवली शिवाजीराजांनी. तर आश्चर्य वाटेल काय मेडिकलचा अभ्यास असेल राजांचा. मी डॉक्टर आहे म्हणून सांगतो, तुमचं माझा मेंदू जो कवटीच्या आत आहे त्या कवटीत सगळ्यात महत्वाचा ऑर्गन आहे. त्यामुळे या मेंदूला संरक्षण देताना 3 आवरण आहेत आणि त्या प्रत्येक 3 आवरणामध्ये पाणी आहे आणि वर कवटी आहे. त्या कवटीवर मारलेला ठोका मेंदूपर्यंत जात नाही, कारण मध्ये शॉक ॲब्सॉर्ब केला जातो. हे मेडिकल सायन्स आहे. हे शिवाजीराजांनी बांधकामात वापरलं. काय त्यावेळी एक्सरे होता का काय? जर बाहेरनं तोफेचा गोळा पडला तर बाहेरचा मार आतल्याला लागू नये म्हणून पाणी हे जगातल्या एकाही किल्ल्यावर नाही. म्हणून ब्राझीलमध्ये आणि ग्रीकमध्ये भरलेल्या जगातल्या सगळ्याच्या किल्ल्याच्या प्रदर्शनामध्ये हा 1 नंबरचा ठरला. पुत्र म्हणून शिवाजीराजे जगात 1 नंबर आहेत. पती म्हणून शिवाजीराजे जगात 1 नंबर आहेत. ऐका माझ्या बांधवांनो, शिवाजीराजांना 8 पत्न्या होत्या, पण 8 पत्न्याच्या व्यतिरिक्त शिवाजीराजांच्या जीवनामध्ये दुसरी एकही स्त्री नाही. संभाजीराजांना दासी पुत्र आणि दासी कन्या आहेत. शहाजीराजांना दासी पुत्र आणि दासी कन्या आहेत, कारण ती समाज मान्यता होती. हे बाकी मुस्लिमांचं तर सांगायलाच नको. जनानखाना शेकड्यात असायचा, पण शिवाजीराजांच्या जीवनामध्ये आपल्या 8 पत्न्या सोडून दुसरी स्त्री नाही.
त्यामुळे एक वाक्य उच्चारलं होतं मी की बाहुबलाच्या जोरावर आणि नैतिकतेच्या जोरावर स्त्री सुरक्षित राहील. एकच पुत्र उरला होता शिवाजी राजा मासाहेब जिजाऊंना. ते एकाच पुत्रामध्ये मासाहेब जिजाऊंनी तो वृत्तीचा वारकरी बनवला आणि कृतीचा धारकरी बनवला. हे लक्षात ठेवा. वृत्तीचा वारकरी म्हणजे जीवनात दुसरी स्त्री नाही आणि कृतीचा धारकरी म्हणजे समोर आलेला आणि ज्याला शत्रू मानला त्याला सोडला नाही. हा कृतीचा धारकरी. पुत्र म्हणून, पती म्हणून, पिता म्हणून. 8व्या वर्षी मुलाच्या ताब्यात सर्व दिलंय त्यांनी. 8व्या वर्षी नोकरीला लावलाय. पिता म्हणून. पुढचा ऐका, मित्र म्हणून. अफजल खानाला फाडल्यावर कुतुबशाह घाबरत होता. तर कुतुबशहाला एकच वाक्य उच्चारलं, मी माझ्या शत्रूला मारले, मी मित्राला धक्का दिलेला, मला माझी घटना दाखवा. मित्र म्हणून जगात एक नंबर, योद्धा म्हणून जगात एक नंबर, लीडिंग बाय एक्झाम्पल. अफजल खान स्वतः फाडला, सुरत जाऊन 2दा स्वतः लुटली. शाहिस्तेखानाचा जगातला पहिला सर्जिकल स्ट्राईक, 1 लाखाच्या फौजेत 200 माणसं घेऊन स्वतः घुसला. लीडिंग बाय एक्झाम्पल. नट म्हणून जे आता सांगितलं, पाया पडताना आईला ओळखायला आला नाही, पण 5,000च्या फौलाद खानाच्या फौजेत आजारी पडल्याचं जे नाटक केलं त्याला तोड नाही इतिहासात. स्टॅमिना, स्पीड सांगितलं तुम्हाला जिंकायचं. पन्हाळा ते पावनखिंड 60 किलोमीटर, पावनखिंड ते विशाळगड 12 किलोमीटर, 72 किलोमीटर अंतर 15 तासात पळत येऊन 15,000च्या फौजेला 300 माणसं एकाच 5 या पद्धतीनं 6 तास लढली. हा स्टॅमिना. राजगड ते आग्रा 1000 किलोमीटर अंतर मोजून 22 दिवसात पार केलेलं रेकॉर्ड घोड्यावर अजून कुणाला मोडता आलेलं नाही. बांधकामाचं रेकॉर्ड, इस्टेटीचं रेकॉर्ड, बंधू असलेलं रेकॉर्ड. आपल्या भावाला एकोजी राजांना स्वतः लढाईमध्ये हरवलं आणि जाताना 5 मिनिटात संपूर्ण करून ही धाराशिव पर्यंत जाणार आहे. बाकीच्या सगळ्यांनी याचा लाभ घ्या. 5 मिनिटात संपूर्ण. 5 मिनिट. तर हे जे रेकॉर्ड आहेत ना त्याच्या संदर्भातली, जगातला 1 नंबरचा इंजिनियर जगाने ठरवला, आपण नाही. जगातला 1 नंबरचा अर्थशास्त्रज्ञ, कारण इंग्रजांचं चलन भारतात चालू दिलं नाही, स्वतःचा रुपया काढला, स्वतःची नाणी पाडली. जगातला पहिला अर्थतज्ञ. आणि ऐका, भारताच्या इतिहासामध्ये पर कॅपिटा उत्पन्न शिवाजीराजांच्या स्वराज्यात जेवढं झालं तेवढी श्रीमंती पुन्हा कधी आली नाही आणि पूर्वी पण आली नाही. परत वतनदारी बंद करून वेतनदारी सुरू केली. आज जे काय प्रशासनाचं स्ट्रक्चर आहे त्यामध्ये क्लास 1 अधिकारी, क्लास 2 अधिकारी, क्लास 3 अधिकारी. 3 वर्ष बदली, 5 वर्ष, एकाची 4 वर्ष आणि एकाची 5 वर्ष. आणि रिटायरमेंट पर्यंत होम डिस्ट्रिक्ट दिला जात नाही. ही रचना शिवाजीराजांची आहे. किल्लेदार 3 वर्षांनी बदली, कारखानीस 4 वर्षांनी बदली, आणि सबनीस, हे क्लास 1, क्लास 2, क्लास 3, सबनीस 3 वर्षांनी बदली. आज सुद्धा आपण ते करतोय. त्याच्यानंतर सैनिकांची रचना, सैनिकांचा पगार, सैनिकांची मारले गेले तर त्यांच्या मुलांची परवरिश, हे सगळे शिवाजीराजांचे रेकॉर्ड आहेत. पण ज्याच्याकडे कधीच कोणाचं लक्ष गेलं नाही ते सांगतो माझ्या बांधवांनो, जे अष्टप्रधान मंडळ होतं त्यातलं 1 मंत्रीपद जगात कोणालाच निर्माण करता आलं नाही, ते राजाने केलं. तेवढं फक्त ऐका, कारण पुढचं सांगायला म्हणजे एवढा मोठा इतिहास आहे की मी 7 दिवस सांगून 50% झालं. एवढ्या 1 तासात काय सांगणार. ते मंत्रीपद कोणतं होतं ऐका, की या सगळ्या महाराष्ट्राची मराठी भाषा उर्दूत मिसळली होती, फारसीत मिसळली होती, हिंदीत मिसळली होती. त्यामुळे शिवाजीराजांनी एक पद निर्माण केलं आणि रघुनाथ पंतांना त्याचं मंत्री केलं आणि पहिला मराठी राजभाषा कोश निर्माण केला. हे काय माहिती आहे, ही जगातली पहिली डिक्शनरी आहे, ऑक्सफर्डच्या डिक्शनरीच्या अगोदरची. हे आम्हाला माहित नाही. मराठी भाषाच शिवाजीराजांच्यामुळे जिवंत राहिली. आणि एवढंच नाही केलं म्हणून साहित्य संमेलनामध्ये सरस्वतीच्या पूजेबरोबर शिवाजीराजांच्या प्रतिमेची पूजा केली पाहिजे हा हट्ट धरणारा मी आहे. लक्षात ठेवा, जिवंत त्यांच्यामुळे राहिली. आणि
आणि राज्याभिषेका दिवशी राज्याभिषेक शक निर्माण केला. शक म्हणजे काय तर कालगणना. हिंदूंच्या 4च कालगणना झाल्या. पहिल्या युधिष्ठिराने केली, दुसरी विक्रम संवत्सर, तिसरी शालिवाहन जे तुम्ही आज मोजताय ना पाडवा दसरा, कधी तो शालिवाहन, आणि चौथा शिवाजी राजांनी राज्याभिषेक शक निर्माण केला होता. त्या दिवशीपासून कालगणना निर्माण झाली होती. जर इंग्रजांचं राज्य आलं नसतं तर आजची तारीख आपण शिवराज्याभिषेकानुसार सांगितली असते. हे बंद कुणी केलं एवढं सांगतो थांबतो. बंद कुणी केलं माहितीये? बंद केलं पेशवाईमध्ये नाना फडणवीसांनी. मला एवढंच सांगायचंय बस. या लेकरांचा खेळ बघा, सगळे इथे जे बाहेरून आलेत